विद्यार्थ्यांसाठी अण्णा हजारे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। अण्णा हजारे आज मौन आंदोलन करणार आहेत। अहिल्यानगरमधील गांधी स्मारकात आंदोलन केले जाणार आहे। या आंदोलनाला नगरचं जंतर मंतर असं नाव देण्यात येणार आहे। तर अण्णा हजारे आज मौन आंदोलन करणार आहेत। दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन केले जाणार आहे। गांधी स्मारकाजवळ मौन आंदोलन केलं जाईल। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे आपल्यासोबत आहेत। लैलेश, अण्णा हजारेंनी देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ते स्वतः देखील आज मौन आंदोलन करणार आहेत। कधीपासून त्यांचं हे आंदोलन सुरू होतंय? निश्चितच वाडिया पार्कच्या या महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आज अण्णा हजारे 2 तासाचं मौन आंदोलन करणार आहेत आणि दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे वयाच्या 91व्या वर्षी या ठिकाणी आज मौन आंदोलन करून सहभागी होत आहेत। विशेष म्हणजे कालच अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। ज्या प्रकारे दिल्लीतलं आंदोलन सरकारकडून हाताळलं जात आहे त्यावर त्यांनी ऍक्शन घेतलेले आहेत। कारण 22 दिवस तुम्ही सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा देखील केलेली नाही आणि कुठेतरी सरकारने विरोधकांचा आवाज हा संवादातून ऐकला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे। हीच लोकशाही आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य अण्णा हजारे यांनी आपल्या पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांच्याशी केलेलं आहे। एकूणच आज या आंदोलनामध्ये अण्णा सहभागी होत आहेत म्हणजे अण्णा हजारे यांचे जे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आहे त्याचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि अण्णांचा आंदोलनाचा एक मोठा अनुभव आहे। तो अनुभव आज या आंदोलनामध्ये सहभागी होतोय असं आपल्याला म्हणता येईल। कारण अण्णा हजारे हे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करतायत आणि त्यांच्या मागण्या त्यांनी लोकशाही मार्गाने पूर्ण केलेले आहेत आणि तोच धागा पकडून आता अण्णा हजारे आज अहिल्यानगरच्या या वाडिया पार्क शेजारी असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरच या परिसराला आज नगरचं जंतर मंतर असं नामकरण करण्यात आलेलं आहे। माझ्या या बाजूला एक पॅन्डॉल दिसतोय। या पॅन्डॉल मध्ये अण्णा हजारे यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण असतील किंवा कार्यकर्ते असतील या ठिकाणी जमा होतील आणि अण्णा 2 तासाचं आज मौन आंदोलन करणार आहेत आणि आपला सहभाग या दिल्लीतील देणार आहेत। त्यासोबतच अण्णा आज भूमिका देखील काही स्पष्ट करण्याची शक्यता आहे की त्यानंतर या आंदोलनामध्ये नेमका सहभाग कसा असेल किंवा ते कशा स्वरूपाने या आंदोलनाला पाठिंबा देतील हे देखील आज स्पष्ट करण्याची शक्यता आहे। नक्कीच लैलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।